ठाण्यामध्ये धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। धुळवडीच्या या कार्यक्रमामध्ये गौतमीची अदा पाहायला मिळाली। गौतमी पाटीलनं धुळवडीच्या शुभेच्छा सर्वांना दिल्यात। आव्हाडांनी कळव्यामध्ये धुळवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि जितेंद्र आव्हाडांनी रंगांची उधळण सुद्धा केलेली आहे। तर ठाण्यामध्ये धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता आणि याच कार्यक्रमात गौतमीची अदा सुद्धा ठाणेकरांना पाहता आली। सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा। तरुणांचा उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता। आपण येणार मोठ्या प्रमाणात गर्दी देखील बघायला मिळते। काय सांगा तरुण? अरे वा, मला हे नेहमी आवडत असतं। आज सध्या महिला वर्गांचा प्रतिसाद मला खूप छान मिळतोय आणि आजही तुम्ही बघितली तर खूप छान प्रेक्षक वर्ग अफाट गर्दीने आले होते। तर खूप छान वाटलं मला त्यांचं प्रेम बघून आणि जो त्यांनी मज्जा केली आहे आणि मी त्यांच्यासोबत मज्जा केली आहे। खूप छान वाटलं खूप। आणि मी अभिजित दादा पवार यांचं मनापासून आभार मानते। त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले आणि सर्व प्रेक्षकांना भेटू शकले। प्रामुख्याने नैसर्गिक रंगाचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला गेला, त्यामुळे नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे। आता वर्षातून एकदा येणारा सण आहे, तर एन्जॉय केले एक दिवस तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे। सगळ्यांनी खूप छान एन्जॉय करा। मी कधी होळी रंगपंचमी मी कधी खेळत नाही, फोटोशूट साठी असतं। आज मी खेळले तर मला खूप छान वाटले, मज्जा आली।